नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक चांगली उक्ती आहे, हात दाखवून अवलक्षण. याचा अर्थ असा होतो की आपण कुठच्याही गोष्टीत नाक खोपसण्याची गरज नसते. कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप करायची गरज नसते. आपण बाजूला उभं राहिलो तरी कितीही चूक असली तरी आपलं नुकसान होणार नाही. आणि झालं तर फार कमी नुकसान होईल, नगण्य नुकसान होईल. पण काही लोक इतके अतिशहाणे असतात की जी चूक झाली आहे ती चूक झालीच नाही असा कांगावा करत अधिक आगाऊपणा करायला जातात आणि अधिक आपलंच नुकसान करून घेतात. आणि ज्याचं नुकसान करायला जातात तो राहतो नामानिराळा. अशा वेळेला हा वाक्प्रचार वापरला जातो, हात दाखवून अवलक्षण. म्हणजे जे तुमच्यावर शेकलं नसतं ते आपल्यावर शेकावं यासाठी जणू तुम्ही प्रयास करणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण. आणि अनेक आपल्याकडचे राजकारणी प्रवक्ते मी आपण बघतो ना, काही कारण नसताना काल परवा त्या काँग्रेसच्या कोण मीडिया प्रमुख आहेत, सुप्रिया श्रीनेत, त्यांनी जे मोदींचं एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला पहलगामच्या घटनेनंतर गायब म्हणून, इतकं वादग्रस्त झालं की ना त्यांना उचलून काँग्रेस पक्षाच्या नवीन जे मुख्यालय बनलंय त्याच्या अडगळीत टाकावं लागलं. की ही बाई काँग्रेसची प्रतिनिधी म्हणून, काँग्रेसची प्रवक्ता म्हणून लोकांसमोर जगासमोर येऊ नये यासाठी खुद्द राहुल गांधींना प्रयत्नपूर्वक करावं लागलं. कारण काँग्रेसच्या पक्षा अंतर्गतच इतकं वादळ उठलं की ज्या प्रकारचं त्यांनी चित्र टाकलं होतं आणि ज्या कालखंडात टाकलं, त्यामुळे भारत सॉरी काँग्रेस पक्ष हा भारत विरोधी आणि पाकिस्तानवादी आहे का असं म्हणायची पाळी आली. याला हात दाखवून अवलक्षण म्हणतात. कारण सुप्रिया श्रीनेत यांनी डोकं नसलेल्या एका व्यक्तीचा जो फोटो काही चित्र टाकलेलं होतं त्याचा पाकिस्तान मधल्या मीडियाने आणि पाकिस्तान सरकारने यथेच्छ वापर करून घेतला भारताची निंदा करण्यासाठी. पण निंदा भारताची होण्यापेक्षा काँग्रेस पक्षाची इतकी निंदा सुरू झाली की काँग्रेस पक्षातच विरोधी आवाज उठायला लागले. आणि राहुल गांधींच्या आपण लाडक्या प्रवक्त्या आहोत म्हणून मिरवणाऱ्या सुप्रिया श्रीनेत यांचं मुस्कट दाबून त्यांना अडगळीच्या खोलीत टाकायची वेळ राहुल गांधींवर आली. त्यांनी ते केलंच नसतं. तो काँग्रेसवर ठपका ठेवायला आणि काँग्रेसवर कोरडे उडायला भाजपला खोलीत मिळालं नसतं ना. याला हात दाखवून अवलक्षण म्हणतात. आणि जी काँग्रेसची चूक या बाबतीत झाली आहे तशा चुका करणारे अक्षरशः पाकिस्तानमध्ये घरोघरी पसरलेले सार्वजनिक जीवनावर वावरणारे बहुतांश पाकिस्तानी हे सुप्रिया श्रीनेत किंवा तत्सम उथळ पाण्याला खळखळाट पार म्हणतात तसे आहे. काही बाबतीत आपण गप्पा, आता तुम्हाला सांगतो, तो कोण त्यांचा रक्षा मंत्री आहे, संरक्षण मंत्री आहे, ख्वाजा आसिफ काय तो, त्याने कुठल्या तरी चॅनेलला, मला वाटतं CNN वगैरे चॅनेलला मुलाखत देताना सांगून टाकलं की हो, आमच्याकडे आम्ही दहशतवाद्यांना गेली 30 वर्ष प्रशिक्षण देतोय. ब्रिटन आणि अमेरिकेच्या मागणीवरून आम्ही अफगाणिस्तान मधले जिहादी तयार केले. आम्ही 30 वर्ष दहशतवादाच्या धंद्यामध्ये आहोत याची कबुली जर तुमचा संरक्षण मंत्री देत असेल तर जगासमोर पाकिस्तान कुठल्या तोंडाने सांगणार की पहलगामच्या त्या काय त्या हल्ल्यामध्ये आमचा हातच नाही. अरे, एकट्या पाकिस्तान मधल्या कमीत कमी 70-80 संस्था संघटना अशा आहेत की ज्याच्यावर भारताने नव्हे, राष्ट्रसंघाने सुद्धा बंदी घातलेली आहे की अशा संघटना या मानवतेला घातक आहेत. सईद हफीज असो, मसूद अझर असो, दाऊद इब्राहिम असो,
यांच्यावर संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक कुख्यात दहशतवादी असा शिक्का मारलेला आहे. आणि त्यांचा आसरा कुठे आहे? पाकिस्तानात आहे. पाकिस्तानने हे लोक आपल्याकडे नाहीत असं म्हणायची हिंमत केलेली नाही. मुंबईच्या हल्ल्याचा आरोपी सईद हफीज आहे. आणि त्यामुळे अगदी राष्ट्रसंघाने सुद्धा भारताच्या मागणीनंतर या लोकांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय. जिथे मिळतील तिथे. अमेरिकेने सुद्धा केलेलं आहे. म्हणजे कदाचित अमेरिकेने तर काय काही लाख डॉलर्सचं बक्षीस सईद हफीजच्या डोक्यावर लावलेलं आहे. म्हणजे जो कोणी सईद हफीजला मारेल त्याला अमेरिकन सरकार $10 लाख वगैरे द्यायला तयार आहे. अशा माणसाला जेव्हा पाकिस्तान आश्रय देते, ओसामा बिन लादेन कुठे सापडला होता? पाकिस्तानी सेनेचं जे मुख्यालय आहे रावळपिंडीला, त्याच्या कुंपणाला लागून असलेल्या एका प्लॉटवर, एका इमारतीमध्ये ओसामा बिन लादेन दीर्घकाळ वास्तव्य करत होता. तिथूनच त्याला अमेरिकनांनी गाफील ठेवून, पाकिस्तानला गाफील ठेवून त्याला उचलून नेला होता. त्याच्या सगळ्या कुटुंबाला मारून टाकलं होतं. आणि पाकिस्तानी सेनेला पत्ता नव्हता. पाकिस्तानी मुख्यालयापासून 1 किलोमीटर अंतरावर अमेरिकन कमांडोनी ही कारवाई केली आणि ते निघून गेले. तोपर्यंत पाकिस्तानच्या मुख्यालयाला सुद्धा, लष्करी मुख्यालयाला सुद्धा पत्ता नव्हता की आपल्या देशात अमेरिकन सेनेने घुसून लष्करी कारवाई केली आहे. अशी पाकिस्तानी फौज जेव्हा डरकाळ्या फोडते, युद्ध करू आणि भारताला धडा शिकू वगैरे, ते किती हास्यास्पद आहे वेगळं सांगायला नको. त्यामुळे आज जेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा सरळ सरळ इशारा दिलाय, त्यामुळे पाकिस्तान रडकुंडीला आलाय, ही गोष्ट उघड आहे. पण भारत आपल्यावर हल्ला करायला बघतोय, तर त्याला आपण चोख उत्तर देऊ असं म्हणणारे जे पाकिस्तानात बसलेले राजकारणी आणि सेना प्रमुख वगैरे आहेत, त्यांची बोबडी किती वळली आहे ती तिकडे अमेरिकेत कळते. राष्ट्रसंघाच्या मुख्यालयामध्ये राष्ट्रसंघाच्या वतीने दैनंदिन कारभार करणारी जी सुरक्षा परिषद आहे, सिक्युरिटी काउन्सिल ज्याला म्हणतात, त्यामध्ये जी निवडक काय 25-30 देशांचे प्रतिनिधी निवडलेले असतात, ज्याच्यामध्ये 5 मोठे देश व्हेटो पॉवर आणि उरलेले 20-25 इतर देशांचे दर 2-3 वर्षासाठी निवडले जाणारे प्रतिनिधी, असे जे मंडळ असतं, ते जगातल्या या सगळ्या घडामोडी मॉनिटर करत असतं. त्यामुळे एखादी घटना घडली की त्यासाठी राष्ट्रसंघाची बैठक बोलावली जात नाही. ते विषय सुरक्षा परिषद हाताळत असते, सिक्युरिटी काउन्सिल हाताळत असते. पाकिस्तानने त्या सुरक्षा परिषदेकडे धाव घेतली. बघा बघा बघा, भारत आम्हाला मारायला टपलेला आहे, भारत आमच्यावर युद्ध लादतो आहे, हे सांगायला धाव घेतली. भारताला जे बोलायचं आहे ते राष्ट्रसंघात जाऊन बोलायची गरज नाहीये. भारताच्या पंतप्रधानांनी पहलगामच्या घटनेनंतर सरळ सरळ जाहीरपणे सांगून टाकले आणि अगदी जगाला कळावं म्हणून मधुबनीच्या प्रचार जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदींनी अगदी इंग्लिश भाषेमध्ये काही वाक्य बोलली, ती जगाला उद्देशून, राष्ट्रसंघाला उद्देशून वापरलेली वाक्य होती. त्याला उत्तर देण्याऐवजी जेव्हा पळत पळत बघा बघा बाई आम्हाला मारतो असं एखाद्या पोराने सांगावं शाळेतल्या, तसा पाकिस्तान सिक्युरिटी काउन्सिल मध्ये गेला. मला ते ऐकून गुदगुल्या झाल्या मित्र, गुदगुल्या झाल्या. कारण 2013 मध्ये, 12 वर्षापूर्वी, पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री पंतप्रधान नवाज शरीफ आज जे आहेत त्यांचे थोरले बंधू यांनी भारतीय पत्रकारांना, काय तुमचा पंतप्रधान आहे म्हणाले, एखाद्या गावातली बाई अखंड रडवेली झालेली असते आणि घरातल्या सासरवासावासाही त्रास देत तक्रार करत असते, तसा भारताचा पंतप्रधान हा रडवेला रडगाणं गाणारा आहे अशी हेटाळणी केली होती.
त्या पाकिस्तानवर आज त्यापेक्षाही एका पाणवठ्यावर रडणाऱ्या गावातल्या बाईसारखी परिस्थिती आली आहे. याला म्हणतात पोएटिक जस्टिस, काव्यात्म न्याय. पाकिस्तान सिक्युरिटी काउन्सिलमध्ये गेलाय आणि भारत आम्हाला मारणार हो म्हणून रडारड करतोय. खरं तर पाकिस्तान गेलंय आणि कशासाठी गेलंय? जरा राष्ट्रसंघाने किंवा सिक्युरिटी काउन्सिलने भारताला कानपिचक्या द्याव्यात आमच्यावर, पाकिस्तानवर, शेजारी देशावर युद्ध लादण्याच्या विरोधात. भारताला रोखावं, भारताला कानपिचक्या द्याव्यात. एवढ्यासाठीच पाकिस्तान हा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये धावला. त्यात तो घाबरलाय किती हे आपल्याला कळतच. नुसता विषय घाबरण्यापुरता नाहीये. युद्धाला पाकिस्तान घाबरलाय नवे, युद्धाला सामना करायची आपल्यात हिंमत नाही याची कबुली ती सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जाऊन देतोय. राष्ट्रसंघाने भारताला रोखावं, मग तुम्ही काय करणार? तुमच्या फौजा कशासाठी आहेत? पाकिस्तानी सेना आणि सेनापती नेहमी एक गोष्ट सांगतात की पाकिस्तानला 70 वर्ष अखंड ठेवण्याचं काम पाकिस्तानी सेनेने केलं. कोणीही शत्रू देश किंवा शेजारी देश पाकिस्तानकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही. याचं कारण आणि याचं श्रेय फक्त पाकिस्तानी सेना आहे. एवढी जर तुम्हाला खुमखुमी आहे तर मग राष्ट्रसंघात धाव घेण्याचं कारण काय? येऊ देत भारत, द्या त्याला चोख उत्तर. पण ती हिंमत नाहीये, दम नाहीये. आणि म्हणून युद्ध टाळता आलं तर कसोशीने चीनने मध्ये पडावं, मुस्लिम देशांनी मध्ये पडावं, मुस्लिम देशांच्या संघटनेने मध्ये पडावं म्हणून गयावया चालू आहे. मी एक हिंदीमध्ये व्हिडिओ केलाय मुद्दाम त्याच्या, की सौदी अरेबिया, दुबई, कतार, ओमान इथल्या शेख वगैरे मंडळींना पाकिस्तानी मुत्सद्दी जाऊन गळ घालतायत. तुम्ही तरी मोदी दुसताय, त्याला रोखा, आमच्यावर हल्ला करू नका म्हणून सांगा. पाकिस्तान मुस्लिम देश आहे, मुस्लिम देश वाचवण्यासाठी अरबी मुस्लिम देशांची ही जबाबदारी आहे वगैरे रडतायत जाऊन. पण त्यांनी सांगितलं तू का आमचा चुलत भाऊ आहे की मावस भाऊ आहे? आमचं मोदी कशाला ऐकेल? म्हणून त्यांनी पाकिस्तानी मुत्सद्दी वगैरे अधिकारी आहेत त्यांना झटकून टाकलेले. आम्ही नाही हस्तक्षेप करणार, तुमचं झेंगट आहे, तुम्ही निस्तरा. तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, की पाकिस्तान भारताला रोखण्यासाठी राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत गेला आणि त्याची अपेक्षा एवढीच होती की या परिषदेसाठी झालेली जी बैठक आहे, काय 1.5-2 तासाची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये राष्ट्रसंघाकडून भारताला, भारत सरकारला कान पिचक्या द्यायचे की तुम्ही युद्ध तयारी करताय, हे चालणार नाही, राष्ट्रसंघ युद्ध सहन करणार नाही. अरे ज्या वेळेला अफगाणिस्तानने अमेरिकेवर त्या अल कायदाने हल्ला केला तेव्हा अफगाणिस्तान जर ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या हवाली करणार नसेल तर अफगाणिस्तान विरुद्ध युद्ध पुकारावं लागेल, ही जाहीर घोषणा जॉर्ज बुश यांनी केली होती, अमेरिकन अध्यक्षांनी. आणि त्याला राष्ट्रसंघाने अडवायचा प्रयत्न केला तेव्हा बुश यांनी राष्ट्रसंघाची वर्गणी भरायला नकार दिला. आम्ही बाहेर पडतो राष्ट्रसंघातून, चालवा तुमचा, पण अमेरिका बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सांगितलं होतं. तुमच्यात दम काय आहे तुम्हाला विचारतो कोण? जगातले अनेक देश राष्ट्रसंघाला हिंग लावून विचारत नसतील तर अमेरिका तरी कशाला विचारेल? हे खडे बोल जॉर्ज बुश यांनी राष्ट्रसंघाला ऐकवले होते. सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की भारताला कानपिचक्या द्याव्यात ही अपेक्षा घेऊन राष्ट्र काय त्या सुरक्षा परिषदेत गेलेला पाकिस्तान त्यालाच उलट कानपिचक्या ऐकाव्या लागल्या. आणि नुसत्या तिथल्या राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत असलेल्या जे काय 25-30 देश आहेत त्या प्रत्येकाने पाकिस्तानलाच जाब विचारायला सुरुवात केली. जगात राष्ट्रसंघाने आणि लहान मोठ्या इतर अनेक देशांनी
ज्यांना ज्यांना दहशतवादी म्हणून जाहीर केलंय त्याला पाकिस्तानने आश्रय कशाला दिलाय? त्यांचा बंदोबस्त तुम्ही काय केलाय? हे जगाला माहिती असलेले जगप्रसिद्ध कुप्रसिद्ध असे दहशतवादी आहेत, घातपाती आहेत, हिंसाचारी आहेत, त्यांच्या संघटना आहेत, त्यांचा पाकिस्तानने काय बंदोबस्त केलाय? असे उलटे प्रश्न त्याच बैठकीत सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानच्या प्रतिनिधीला उलटे विचारले गेले. आणि भारताकडूनच नाही तर इतर सदस्य देशांकडून पाकिस्तानच्या प्रतिनिधीवर प्रश्नांचा भडीमार झाला. प्रश्नांचा भडीमार झाला आणि तो भडीमार करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचे शत्रू देश नव्हते, मित्र देश सुद्धा होते. ज्या चीनला सगळ्या सीझन मधला आपला मित्र म्हणून पाकिस्तान सतत म्हणतो, त्या चीनच्या प्रतिनिधीने सुद्धा दहशतवादामध्ये आजपर्यंत पाकिस्तानने काय काय दिवे लावलेत यासाठी प्रश्नांचा भडीमार पाकिस्तानी प्रतिनिधीवर सुरक्षा परिषदेमध्ये केला. आज पाकिस्तान हा या युद्ध परिस्थितीमध्ये किती एकाकी पडलाय बघा. मुस्लिम देश त्याच्या बरोबर नाहीत आणि सगळ्या सीझनचा जो मित्र आहे असा चीन सुद्धा सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानचं नाक कापायला हिरिरीने पुढे आला. तुम्ही दहशतवाद विरोधात आजपर्यंत काय केलंय याचं उत्तर द्या, हे विचारण्यात चीन सुद्धा आघाडीवर होता. थोडक्यात सिक्युरिटी काउन्सिलच्या राष्ट्रसंघाच्या त्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये पाकिस्तान संपूर्णपणे एकाकी पडला. एकही मित्र पाकिस्तान बरोबर राहिलेला नाही. हे तुर्कस्तान, इराण वगैरे असले देश हे उडान टप्पू आहेत, टपोरी आहेत. आपला आपला मतलब असेल तेवढ्या पुरते तुमच्या बरोबर येतील. बाकी प्रत्यक्ष पाकिस्तानची होरपळ होईल तेव्हा हे टंगडी वर करून देखील लघुशंका पाकिस्तानवर करणार नाही. चीन किंवा अमेरिका या महाशक्ती आहेत आणि त्या जेव्हा तुमच्या पाठीशी उभा राहतात किंवा तुम्हाला आधार देतात, मदत देतात, ती गोष्ट वेगळी असते. पण इराण किंवा तुर्की वगैरे हे भुरटे देश आहेत. आपापला मतलब साधायचा असेल तेव्हा तुमच्या बरोबर येतील. अमेरिका पण मतलबी आहे, चीन पण, प्रत्येक देश मतलबी असतो. पण निदान त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणे इतकत क्रेडिबिलिटी त्यांच्याकडे असते. इराण, तुर्कस्तान हे विश्वासार्ह देश नाही. त्यांच्यावर डोळे उघडे ठेवूनही विश्वास ठेवता येत नाही. डोळे झाकून तर सोडून द्या. आणि म्हणून जी गोष्ट, जो मुद्दा घेऊन पाकिस्तान राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत गेला होता, भारताला कानपिचक्या मिळतील म्हणून भारत राहिला बाजूला आणि जगभरच्या महत्वाच्या देशांनी त्यांच्या प्रतिनिधींनी सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानचेच कान उपटले. थोडक्यात सुरक्षा परिषदेत जाणं म्हणजे पाकिस्तानने आपलंच नाक कापून घेण्यापलीकडे अधिक काहीही केलं नाही. आणि हेच करू शकतो पाकिस्तान. बोल घेवडे जे असतात, बोल भांड जे लोक असतात, वाचाळवीर असतात, ते फक्त बोलतात, करू काही शकत नाही. आणि करण्याची वेळ आली की ढोंगणाला पाय लावून पळून जातात. ढोंगणाला पाय लावून पळून जातात. पाकिस्तान हा जगातला त्यांचा शिरोमणी आहे म्हणायला हरकत नाही. आज जे बोलतात ना तावातावात, भारताला चोख उत्तर देऊ, जेव्हा भारतीय सेना आपली सरहद्द ओलांडून पलीकडे जाईल तेव्हा यातले किती लोक गायब होतील. तुम्हाला एक आठवण देतो मी, आठवण करून देतो आणि संपवतो. जेव्हा इराकवर अमेरिकन सेना हल्ला करणार अशी चर्चा होती तेव्हा इराकचे सद्दाम पासून अनेक अधिकारी, मंत्री आम्ही अमेरिकन सैनिकांच्या इथे कबरी बांधू असं म्हणत होते. पण प्रत्यक्ष अमेरिकन सेना जेव्हा इराकच्या भूमीवर उतरली तेव्हा इराकी सेनेचा गणवेश असलेला एकही सैनिक इराकच्या कुठल्या शहरामध्ये, रस्त्यावर, हमरस्त्यावर दिसला नाही. छावण्या गायब, गणवेश गायब. एक इराकी सैनिकाने अमेरिकन सेनेशी टक्कर सुद्धा दिली नाही. आज पाकिस्तानी सेनेची अवस्था सद्दाम सारखी आणि सद्दामच्या सेनेसारखी झालेली आहे.
तेव्हा जे आज बोलतायत चोख उत्तर देऊ, ते स्वतः गेले राष्ट्रसंघामध्ये, स्वतःचं नाक कापून घेतलं. आणि जेव्हा प्रत्यक्ष युद्ध चालू होईल तेव्हा पाकिस्तानचे गणवेश कुठल्या तरी कालव्यात, कुठल्या तरी नदीत पडलेले दिसतील किंवा एकत्रित आणून जाळलेले दिसतील. एक पाकिस्तानी सैनिक सुद्धा लढायला उभा राहील की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे. मित्रांनो, आता एवढंच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.